तर आज आपण पाहणार आहोत मेथीचे थालीपीठ। तर याची रेसिपी खूप सोपी आहे, अगदी घरातल्या पिठापासून बनवलेली आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इकडे बघा, सर्वप्रथम मी काय केले, 2 वाटी ह्याचं पीठ घेतले, ज्वारीचं पीठ घेतले, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि पाव वाटी बेसन पीठ घेतलंय। तुम्ही तांदळाचं पीठ पण यामध्ये टाकू शकता। यासाठी कोणतीही भाजणी वगैरे करायची गरज नाही, काही नाही। हे घरगुती आपल्या घरात जे उपलब्ध पीठ असतं त्यापासूनच बनवायचं आहे थालीपीठ। आता इकडे अर्धी वाटी कांदा चिरून घेतलाय, ही आहे तर ती कोथिंबीर आहे अर्धी वाटी। 1 वाटी घेतली मेथीची भाजी, त्याचे पान घेतलेत, स्वच्छ धुवून चिरून घेतलेत आणि लसूण खोबरं आणि मिरचीची पेस्ट बनवून घेतली। तर आता आपण थालीपीठचं पीठ आहे तर ते मळायला घेऊया। इकडे एक परात घेतली, त्या परातीमध्ये बघू शकता हे पीठ आपण जे आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये ही पेस्ट आहे मिरचीची, ते टाकून घ्यायची, मिरची लसूण खोबऱ्याची ती। कांदा बारीक चिरलेला तो टाकायचा। कांदा ऑप्शनल आहे, पण कांद्यामुळे चव खूप सुंदर लागते, कांदा नक्की टाका। आता यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा। तर तुमच्याकडे जिऱ्याऐवजी तुमच्याकडे जर ह्याची पावडर असेल, जिरा पावडर, तरीही तुम्ही टाकू शकता। हळद टाकले मी 1.5 चमचा, तुम्ही 1 चमचा पण टाकू शकता। मीठ टाकले चवीप्रमाणे आणि त्यामध्ये आता धने पावडर टाकायची। धने पावडर ऑप्शनल आहे, पण चव खूप छान लागते, त्यामुळे नक्की टाका। धने पावडर टाकली आणि नंतर आता हे पहिलं जे सुके आपण मसाले टाकलेत ते पहिले मिक्स करून घेते, जेणेकरून सर्व पिठाला ते लागतील। मीठ वगैरे आहे तर ते सगळं मिक्स करून झालं की यामध्ये आता कोथिंबीर आणि जी आपण मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे तर ती टाकायची। तर ती टाकून परत आता मी सगळं मिक्स करून घेते। यात थोडं थोडं करून पाणी मी ॲड करणार आहे आणि मळून घेणार आहे, कारण एकदम जर तुम्ही मेथीमध्ये पण कधी कधी पाणी राहिलेलं असतं, मग जर तुम्ही त्यातलं पाणी नितळलं नसेल तर त्यांनी पण ते जास्त होईल प्रमाण पाण्याचं। त्यापेक्षा पाणी पहिलं मेथीचं आहे तर ते नितळा आणि पाणी नितळलं मेथीमधलं की मगच ते आहे तर ते ह्याच्यामध्ये टाका, पिठामध्ये। आता थोडं थोडं पाणी टाकून मी हे मळून घेते आणि छान असं मळून घेतले। कलर बघू शकता कसा अप्रतिम आला आहे, हाताला पण अजिबात पीठ चिकटलं नाही आणि परातीला पण आपलं चिकटलं नाही। छान असं मी मळून घेतलं आहे। थोडंसं 10 मिनटं ठेवलं बाजूला तरी चालू शकते झाकून, नाहीतर नंतर लगेच करायला घेतलं तरी चालतं। मी काही तर लगेच करायला घेतलं, जास्त काय 10 मिनटं मी ठेवलं नाही। करायला घेतलं तर आता सुती रुमाल घेतला आहे, तर सुती रुमाल पहिला ओला करायचा पाणी टाकून, किंवा रुमाल अख्खा ओला केला तुम्ही पातेल्यामध्ये बुडवून तरी चालू शकतं आहे। पण मी पाणी ओतलं, थोडंसं टाकलं, रुमाल ओला केला। मला जेवढा पाहिजे गोळा तेवढा मी घेतला। तुमचे आता कसे थालीपीठ असतील मोठी, तुम्ही मोठी घेऊ शकता साईजनुसार। मी पण मीडियम घेतला आहे गोळा। आता तो गोळा आहे तर त्याचा थालीपीठ आहे तर ते थापून घ्यायचं आहे। हवं तसं पाणी घ्यायचं, थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन थालीपीठ आपण करायला घ्यायचे। त्याचा शेप हवा तसा, म्हणजे राऊंड शेपमध्ये करतच थापतच करायचा राऊंड शेप त्याचा। तर पातळ करायचा, जेवढं थालीपीठ पातळ असेल ते खूप छान लागतं। आणि जर तुम्ही थालीपीठ हे गरम गरम खायला घेतलं ना, खूप छान लागतं। तर इकडे आता शेवट मी असे होल पाडून घेणार आहे 5। तर आता तवा गरम करत ठेवला आहे, तर तव्यामध्ये आता गरम झाला आहे, त्यामध्ये मी तेल पहिलं सर्वप्रथम हे करून घेते, तेल टाकते, जेणेकरून आपलं थालीपीठ त्या खाली चिकटणार नाही। तर तेल टाकले आता आणि त्यामध्ये आता जे आपण थालीपीठ बनवलं आहे तो रुमाल असा टाकून घेणार आहे, पालथा करून। रुमाल चिकटतो, त्यामुळे असा आतल्या साईडला सगळे रुमाल कडा ओढून घेणार आहे आणि त्याच्यावरून पाणी शिंपडणार आहे। रुमाल वरून ओलं करून घ्यायचं आणि एका साईडनं असं काढून घ्यायचं, इझिली लगेच निघतं, जास्त चिकटत वगैरे काहीच नाही, रुमालाला पण अजिबात चिकटत नाही। तर आता हे होल आहेत ना, त्या होलांमध्ये पण तेल टाकायचं, जेणेकरून काय होतं की आपलं थालीपीठ आहे ते खालून पण छान भाजतं आणि इझिली निघतं। त्यामुळं आता कडेने पण मी हे आहे थालीपीठच्या, ते कडेने पण तेल ओतलं, सगळ्या कडा रिकाम्या केल्या आणि पलटी करून घेतलं, तर इझिली पलटी झालं, अजिबात चिकटलं नाही, खाली मोडलं नाही, काय नाही, खूप सुंदर झालं। आणि कलर तर अप्रतिम आला आहे, बघू शकता। तुम्हाला असं वाटत असेल कडूपणा लागतो मेथीमुळं, पण काहीच नाही, मेथीमुळं कडूपणा अजिबात लागत नाही, खूप सुंदर लागते चवीला हा मेथी पराठा। नक्की ट्राय करून बघा तुम्ही, मुलांच्या टिफिनसाठी वगैरे देऊ शकता, ऑफिसमध्ये पण टिफिनमध्ये देऊ शकता हा पराठा। तर
हे प्रमाण मी सांगितलं ना तेवढं तुम्ही प्रमाण योग्य रीतीने टाका आणि याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता। तांदळाचं पीठ तुम्ही 3 ते 4 चमचे घ्यायचं। छान खरपूसपणा येतो तांदळाच्या पिठाने। पण हे असं पण इझिली घरगुती साहित्यामध्ये आपलं थालीपीठ बघा कसं इझिली तयार झालं आहे। रेसिपी खूप सोपी आहे, आपण नाश्त्यासाठी पण बनवू शकतो। संडे स्पेशल इडलीचा बेत करायचा नाही आणि डायरेक्ट आपण थालीपीठ बनवायला घ्यायचं। तर चला एक थालीपीठ आपलं झालं आहे, तोपर्यंत एक थालीपीठ भाजेपर्यंत मी दुसरं तयार करून ठेवलेलं ते पण त्यामध्ये टाकून घेते। आता यात जरी पाणी नाही टाकलं तरी बघू शकता ते पण रुमाल आहे तो सहज निघतो। तर चला आता हे पण थालीपीठ आहे ना ते चांगलं दोन्ही बाजूने मी भाजून घेते। यात पण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तेल आहे ते सोडायचं, कारण तेलानेच आहे तर ते थालीपीठ निघतं व्यवस्थित आणि तेल पण त्याला व्यवस्थित दोन्ही बाजूने लावायचं चांगलं आणि भाजून तेल लावूनच ते भाजून घ्यायचं। चव पण छान लागते। खरपूस अशी भाजून जर घेतली तुम्ही, कुणाला मऊ आवडतं कुणाला कडक असं छोट्या गॅसवर तुम्ही भाजू शकता, कडक खूप छान लागतं ते पण। तर चला दोन्ही पण थालीपीठ आपल्या दही आणि लोणच्यासोबत तयार आहेत। खूप सुंदर लागतात हे थालीपीठ। एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा। जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपली रेसिपी आहे तर ती इतरांपर्यंत पोहोचेल। आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। कसा वाटला व्हिडिओ हे पण मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर मी आपली ढोकळ्याची रेसिपी पण शेअर केलेली आहे। भरपूर रेसिपी आहेत तर त्या पण तुम्ही नक्की ट्राय करायला विसरू नका। बाय।